मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जनरल नॉलेज अँड अवेअरनेस या सेक्शनमधील काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आणले आहेत, जे की तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता सेक्शन किंवा कोणता टॉपिक अवघड जातो, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमचा तो टॉपिक किंवा तुमचा तो प्रॉब्लेम क्लिअर करेल. चला, आपला हा व्हिडिओ सुरू करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, विच स्कीम एम्स टू प्रोव्हाइड फ्री एलपीजी कनेक्शन्स टू द पुअर हाऊसहोल्ड इन इंडिया. आता हा जो क्वेश्चन आहे तो गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हचा आहे. गव्हर्नमेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स किंवा इनिशिएटिव्ह आणते याच्यावरती हा क्वेश्चन आहे. इथे तुमच्या तुम्हाला ऑप्शन्स आहेत, पीएम जनधन योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना आणि पीएम किसान सन्मान निधी. आता सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलात, जरी तुम्हाला याचं काही माहित नसेल, लॉजिकली गेलात तर पीएम जनधन म्हणजे काय, तर मनीशी रिलेटेड आहे. डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, किंवा हे पैशांशी संबंधित आहे स्कीम. आवास म्हणजे काय असतं, तर घर असतं आपलं, हाऊस. आणि किसान म्हणजे काय, तर फार्मर. आता याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं एलपीजी किंवा एनर्जी, आता एलपीजी काय, इन शॉर्ट एक एनर्जी आहे, ठीक आहे, याचा उल्लेख नाहीये. एकच ऑप्शन आहे उज्ज्वला, म्हणजे ऑप्शन बी, जे की याचा करेक्ट उत्तर असेल, दॅट इज पीएम उज्ज्वला योजना. मित्रांनो, तुम्हाला जरी या इनिशिएटिव्ह माहिती नसतील तरी हे जी नावं आहेत यांच्या मागचा जो इंटेन्शन किंवा जो मागचा मिनिंग आहे ती माहिती करून घ्या, म्हणजे तुम्हाला याचं जे बॅकग्राऊंड आहे ते कळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कॅनल कनेक्ट्स द मेडिटेरेनियन सी अँड रेड सी. ऑप्शन्स आहेत पनामा, कायल, सुएज का कोरिंथ. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज सुएज कॅनल. तुम्हाला माहिती असेल, युरोपकडून जो ट्रेड रूट येतो, शिपचा रूट येतो, तो लांबून न येता, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलात तर हे युरोप आहे, ओके. आता ही आफ्रिका पकडलात तुम्ही. आता मित्रांनो, हिस्ट्रीमध्ये कसं व्हायचं, तुम्हाला युरोपमधून जर इंडियामध्ये यायचं असेल, तुम्हाला एक लॉंग रूट घ्यावा लागायचा. पण काही वर्षांपूर्वी, म्हणजे नियरली 1869 मध्ये, हा जो नवीन रूट आहे युरोपमधून मेडिटेरेनियन सी पासून, हा रूट नवीन आला आहे. आणि या इथला जो कॅनल आहे हा वाला, त्याला आपण सुएज कॅनल म्हणतो, ओके, जे की मेडिटेरेनियन सी आणि रेड सीला कनेक्ट करतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जगातला सगळ्यात जास्त जो ट्रेड आहे तो याच रूटने होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑर्गनायझेशन लॉन्च द युपीआय इन इंडिया. युपीआय म्हणजे काय, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तुम्हाला माहिती आहे, आपण युपीआय यूज करतो क्यूआर कोड वगैरे स्कॅनिंग वगैरे इश्यूसाठी. सो यातली कोणती ऑर्गनायझेशनने त्याला इनिशिएटिव्ह केलं किंवा लॉन्च केलं आहे. ऑप्शन्स आहेत एसबीआय, आयसीसी, एनपीसीआय का एचडीएफसी. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज एनपीसीआय. एनपीसीआय फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि युपीआय वापरून काय करतो आपण, तर मनी ट्रान्सफर करतो. आता तुम्हाला माहिती असतील, फोन पे झालं, जीपे झालं, किंवा भीम युपीआय, हे आहेत ऍप्स जे युपीआय हे वापरून आपले मनी ट्रान्सफर करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच सिटी इज नोन ॲज द पिंक सिटी ऑफ इंडिया. ऑप्शन्स आहेत उदयपूर, जोधपूर, जयपूर का बिकानेर. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज जयपूर. जयपूर, जे की राजस्थानची कॅपिटल आहे, त्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच टेलिस्कोप लॉन्च इन 2021 कंटिन्यूज टू प्रोव्हाइड डीप स्पेस डिस्कवरीज इन 2025 अँड 2026. ऑप्शन्स आहेत हबल टेलिस्कोप, केप्लार, जेम्स वेब टेलिस्कोप का स्पिट्झर टेलिस्कोप. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज जेम्स वेब टेलिस्कोप. आता हे 2021 मध्ये लॉन्च केलं होतं, तर कोणी, नासानी. आणि याला जे लांबचे म्हणजे डिस्टंट गॅलेक्सीज आहेत, त्यासोबतच जे स्टार्स आहेत स्पेसमध्ये, त्यांना स्टडी करण्यासाठी पाठवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इन्स्टिट्यूशन पब्लिशेस दी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट. ऑप्शन्स आहेत वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक का डब्ल्यूटीओ. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज IMF, म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर IMF पब्लिशेस दी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट.
आता याच्यामध्ये काय असतं, तर कोणत्या कंट्रीला किती सपोर्ट लागतो, म्हणजे काय फायनान्शियल सपोर्ट लागतो, किंवा कंपनी फायनान्शियली किती स्टेबल आहे याच्याबद्दल हे रिपोर्ट बोलतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच बॉलिवूड फिल्म डॉमिनेटेड द IIFA अवॉर्ड 2025 विथ द मोस्ट विन्स? ऑप्शन्स आहेत फायटर, आर्टिकल 370, लापता लेडीज का स्त्री 2. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज लापता लेडीज. आता लापता लेडीज डायरेक्ट केलं तर किरण रावनी, आणि हे त्या आपल्या 2025चा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट मूवी म्हणून डिक्लेअर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच डिफेन्स इनिशिएटिव्ह वॉज अनाउन्स्ड बाय नरेंद्र मोदी ड्युरिंग द इंडिपेंडन्स डे स्पीच इन 2025? तर कोणती डिफेन्स इनिशिएटिव्ह हे नरेंद्र मोदींनी डिक्लेअर केली होती हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत मिशन अग्निशक्ती, मिशन सुदर्शन चक्र, मिशन सुरक्षा भारत आणि मिशन अस्त्र डिफेन्स. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज मिशन सुदर्शन चक्र. आता तुम्ही जर आपल्या नरेंद्र मोदींची स्पीच ऐकली असेल रेड फोर्ट वरून इंडिपेंडन्स डेची, त्यांनी त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र या डिफेन्स सिस्टीमचा उल्लेख केला होता. त्यामध्ये ऍडव्हान्स वेपन्स आणि सिक्युरिटी सिस्टीम बद्दल बोललेत. त्यामध्ये आपला जो इंडियाचा किंवा आपल्या जो कंट्रीचा डिफेन्स आहे त्याची स्ट्रॅटेजी त्यांनी मेन्शन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन स्टेट लॉन्च्ड द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन 2024-2025 फॉर फायनान्शियल असिस्टंट टू वुमेन? आता याचं उत्तर आपल्याला सांगायची गरज नाहीये, आपल्याला सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे. ते म्हणजे ऑप्शन बी, महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कंट्री बिकेम द न्यूएस्ट मेंबर ऑफ ब्रिक्स ग्रुप इन 2024-2025 एक्सपान्शन? आता तुम्हाला ब्रिक्स माहिती नसेल तर हे ब्रिक्स एक ग्रुप होता सर्वात आधी. त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे 5 जणांचा ग्रुप होता. पण ॲज द टाइम पासेस याच्यामध्ये अजून भरपूर ग्रुप्स ऍड होत गेलेत. तर याच्यामध्ये जो न्यूएस्ट मेंबर आहे, जे जस्ट रिसेंटली जॉईन केलाय, त्याचं नाव विचारलंय. सो तो असेल इथिओपिया, म्हणजे ऑप्शन बी. तुम्हाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण की या काही दिवसांमध्ये हे ब्रिक्स जे ग्रुप आहे ते खूप न्यूजमध्ये होता. सो जनरल नॉलेजच्या आणि करंट अफेअर्सच्या मानाने तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इंडियन एअरपोर्ट बिकेम द फर्स्ट इन इंडिया टू ऑपरेट फुल्ली ऑन ग्रीन हायड्रोजन बसेस? हे कीवर्ड आहे ग्रीन हायड्रोजन बसेस फॉर पॅसेंजर्स इन 2025. ऑप्शन्स आहेत दिल्ली, बेंगलुरू, कोची का हैदराबाद. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज कोची एअरपोर्ट. कोची एअरपोर्टने ही ग्रीन हायड्रोजन बसेसचं इनिशिएटिव्ह सुरू केले. म्हणजे इन शॉर्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली इनिशिएटिव्ह आहे, म्हणजेच क्लीन आणि सस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इंडियन स्टेट इज नोन ॲज द स्पाइस गार्डन ऑफ इंडिया? ऑप्शन्स आहेत केरला, कर्नाटका, तमिळनाडू का आसाम. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज केरला. सो केरला स्टेटला आपण स्पाइस गार्डन ऑफ इंडिया मानतो, कारण की केरलामध्ये भरपूर प्रकारचे स्पाइसेस जसं की पेपर, त्यासोबतच कार्डमम, सिनेमन किंवा क्लव किंवा अजून भरपूर सारे एटीसी स्पाइसेस उगवतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंडियन ऑर्गनायझेशन लॉन्च दी आदित्य L1 मिशन टू स्टडी द सन? सनचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 मिशन कोणत्या कंपनीने किंवा कोणत्या ऑर्गनायझेशनने लॉन्च केलं तर विचारलंय. ऑप्शन्स आहेत इस्रो, DRDO, नासा का ESA. आता इथे ऑप्शन बघता तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की ऑप्शन डी आणि ऑप्शन सी हे कट व्हायला पाहिजेत, कारण की हे इंडियन नाही आहेत. ही युरोपियन स्पेस एजन्सी आहे आणि ही आहे ती अमेरिकन आहे. राहिले ऑप्शन 2, इस्रो आणि DRDO. DRDO जो आहे तो पूर्ण डिफेन्सच्या सेक्टरमध्ये कामाला आहे आणि इस्रो आहे ते स्पेस सेक्टरमध्ये कामाला आहे. सो जे काही स्पेसच्या संबंधित गोष्टी असतात ती इस्रो हँडल करतं. देअरफोर आपला आन्सर असेल ए. आता आदित्य L1, कारण की L1 जो आहे हा याला आपण म्हणतो लँग्रॅन्ज पॉईंट. तुम्हाला याची खूप द्यायची गरज नाहीये, जस्ट तुमचा एक बेसिक क्लिअर व्हावा म्हणून सांगतोय. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया, आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन असेल हा. विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिलीजेस द ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट? ऑप्शन्स असतील वर्ल्ड बँक, IMF, कन्सर्न वर्ल्ड वाईड का युनेस्को. सो याचे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज कन्सर्न वर्ल्ड वाईड. तर ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट, जसं याचं नाव आहे, या रिपोर्टमध्ये किती लोक माल न्यूट्रिशन आहेत, त्यासोबतच चाइल्ड मॉर्टॅलिटी, ओके, त्यासोबतच स्टंटिंग आणि फूड अवेलेबिलिटी, फूड अवेलेबिलिटी या टॉपिकवरती या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. त्यासोबतच या रिपोर्टमध्ये प्रत्येक कंट्रीला रँक केलं जातं
ते या बेसिसवरती. ओके. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये किंवा ज्या सेक्शनमध्ये डाऊट्स असतील किंवा तुम्हाला तो सेक्शन अवघड जात असेल, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्या सेक्शनवरती मी नंतर व्हिडिओ बनवेल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.